नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलोय का आलोय मला माहीत नाही, कारण मला खूपच बोर होतं आहे घरात आणि माझी आई गेली आहे गावाला आणि त्रास द्यायला मला कोणच नाही. सो करू तरी काय. सो मी असं ठरवलं की आज आपण काहीतरी बनवूयात. काय बनवायचं? कुकिंग करूयात, कुकिंग. कारण मी जेवण्यासाठी आहे ना खूपच त्रास देतो आईला. माझी आई नेहमी म्हणते की स्वतः करून बघ, जेव्हा तेव्हा तुला कळेल. तुम्हाला पण बनवायचं. तर आज ती वेळ आली आहे स्वतः करायची. तर करायचं काय हे आपण ठरवू. पण हे बघा कसं आहे गार्डन. वन साईड बाल्कनीला गार्डन केलं आहे आईने माझ्या. तर आपण आता पहिले काय बनवायचं ते ठरवू. आणि आणि काय करता येईल? काहीच नाही. आणि सामग्री आणू आणि चालू करूयात उद्योग. काय करूयात? उद्योग. केस बसत नाही आहे. ठीक आहे, चला किचनमध्ये जाऊ. बनवायचं काय हे मला कळत नाही आहे. हो, हे बघा. थांबा, नीट दाखवतो. हे माझ्या आईने बनवलेलं आहे. हे तुम्हाला वाटत असेल की पेंटिंग आहे, पण ही रांगोळी आहे. असं आहे. द आर्ट, द आर्टिस्ट. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. द आर्ट, द आर्टिस्ट. कसं आहे, कसं आहे? रांगोळी आहे, रांगोळी. अजून एक आहे, थांबा. हे बघा, द आर्ट, द आर्टिस्ट. नाव नाही आहे, एडिट करता येईल. ओके. किचनमध्ये जायच्या आधी मी इथे आलो आहे, कारण विचार करायला हवा की बनवायचं काय. काय बनवायचं? येतं काहीच नाही. मॅगी सोडून आणि साबुदाण्याची खिचडी सोडून 2च येतं मला, आणि चहा. तर खूप विचार करून काहीच आठवत नाही आहे. काय बनवू? सोप्पं काहीतरी बनवायचं आहे. सोप्पं एकदम, म्हणजे आणि वाटलं पण व्हायला काहीतरी बनवलं. डोक्यावर थोडा स्ट्रेस देऊन कंटिन्यू विचार करून केस नीट करू. हां, केस नीट होते. हां, कंटिन्यू विचार करून मी एका पॉईंटला आलो आहे की आपल्याला बनवायचं आहे गार्लिक ब्रेड. आता गार्लिक ब्रेडची रेसिपी मला माहिती आहे, म्हणजे माझ्या दीदीने सांगितले. तर ते कसं बनवायचं, काय बनवायचं, आता ते आपण बघूयात. पहिली सगळी सामग्री काढू आणि मग प्रोसेसला सुरुवात करू. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठीची सामग्री बघा. बटर, चीज, हे काय, चिली फ्लेक्स, हे आहे ओरिगॅनो. पण आपल्याला गार्लिकच सापडत नाही आहे मित्रांनो. कुठे असेल? फ्रीजमध्ये तर नाही आहे. शोधावं लागेल गार्लिक. केस इग्नोर करा, केसांना, पण ठीक आहे. तर गार्लिक, आणि मला असं कळलं की ब्रेड पण नाही आहे, तर ब्रेड मला जाऊन आणायला लागेल. वैताग घ्या. बनवू का नको? ते गार्लिक बटर भेटतं बनवण्यात जी मजा आहे ती ह्या गार्लिक बटरमध्ये नाही. ह्या नाही, म्हणजे मागवणार नाही, बनवणार आहे. हां, तर त्यासाठी आपल्याला गार्लिक लागेल आणि ब्रेड लागेल. तर ब्रेड आणि गार्लिक तर शोधायला लागेल. ब्रेड आपण आणण्यात जाऊन का ऑर्डर करू? गार्लिक बटर बनवू माझे. कसं आहे, सापडलंय. डोळ्यासमोरच होतं, फक्त 3-4 वेळा तिकडेच बघितलं, डोळ्यासमोरच होतं, पण दिसला. दरवेळेस होतं तसं. आता ह्याला सोलायला पण लागेल, तर सोलायची ह्याची मला एक ट्रिक शिकवली मम्मीने. ट्रिक म्हणजे नाही, पण शिकवलंय थोडंसं. ते मी तुम्हाला दाखवतो. पहिले ब्रेड आणतो. ब्रेड आणलाय आपण, पण आता लसूण सोलायला लागेल. तर आता आपण लसूण सोडूयात आपल्या निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजे गार्डनमध्ये झोक्यावर बसून सोडूयात. प्रॉपर सोडूयात, प्रॉपर एकदम. हां, आलो आहे आपण आपल्या गार्डनमध्ये. बघा, गार्डन दिसते का? गार्डन व्ह्यूला आपण बसून सोडूया. स्टँड लावून डोकं दिलं. थांबा,
बघा सेटलमेंट इश्यू झाला. तुम्हाला एक क्लोज व्ह्यू देतो बघा कसं सोलायचा. काय करायचं, हे जे बुड, हे बुडे का हे बुडे माहित नाही म्हणजे लसूणचं, पण हे जे आहे ते तिथनं सोलायचं. हे असं खाली असं हे करायचं. तुम्हाला दाखवतोच मी आता एकदम नीट. बघा हे दिसतंय तुम्हाला लसूण, हे असं ही साईड असती, हे तोंडे लसणाचं का बुडे हे माहित नाही, पण जे काय असेल ही साईड अशी दाबायची. मग असं ते आवाज येतो. मग आवाज आला की ह्याचं असं निघतं. मग ते आता सोलायचं असं. तर आपण आता सोलूयात. मी असला मंद आहे पोरांनो, मी लसूण सोलले 2 तुमच्याशी बोलता बोलता, आणि बोलता बोलताच मला कळलं की ते बटनच चालू नाही. सो जे पण मी बडबडलो वाया गेलं, सगळं वाया गेलं. तर मी तिकडे काय सांगितलं की किचनमध्ये जायला काही, किचनमध्ये जायची भीती मला नाही, चटका बसेल हे असली काहीच भीती नाही. फक्त भीती कसली, जर मी किचनमध्ये गेलो आणि जर माझ्या हातनं काही सांडलं, बास ती भीती मला आहे. बाकी कुकिंग तर नॉर्मल आहे आपलं. बघा आता मी कसं करतो कुक, आणि हे लसूण सोलायला वेळ लागतोय खूपच. आत्ताची 3च झाले, अजून खूप सोलायचे. काय म्हणते, ऑर्डर करू का गार्लिक बटर? खूप वेळ लागतो, खूप सोलायला लागतं. हे उघडायचं कसं हे माहिती नाही. पाय वाटोळ केलं. ते आतलं कसं सोलायचं माहिती, पण हे कसं उघडायचं काहीतरी असं नाही माहिती. एक निघालं ते सगळं निघालं. चला काय नाही, नॉर्मल सोपं आहे, काय एवढं अवघड नाही. कचरा तर जाम झालाय, खूपच कचरा झालाय यार. आलो सोलून. वन साईड कचरा झालेला आहे, वन साईड. आणि कंटिन्यू लसूण सोलले. आयुष्यात जेवढे सोलले नसतील तेवढे आज एकदाच सोलले. बास होतील असं मला तर वाटतं. आणि हे छोटे त्यांना मी दिलं आहे जीवदान दिलं. आणि हा कचरा साफ करायला लागेल. तर आता मी कचरा साफ करतो आणि येतो. साफसफाई झालेली आहे. आणि माझं म्हणणं आहे की जर माझ्या आईने हा ब्लॉग पाहिला, काही पडलं आणि जर हे लसूण सोललेले पाहिले, तर नेक्स्ट टाईम जेव्हा पण लसूण सोलायची बारी येईल तर ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असेल असं मला वाटतंय. जर तुमच्या आईला कळलं की तुम्हाला हे काम चांगलं येतं तर ते दरवेळी तुम्हालाच देण्यात येतं. हे असं माझ्यासोबत झालं. सो तुमच्यासोबत झालं का ते पण सांगा. आणि वन साईड साफसफाई पण केली. आई साफ केलंय का? हा, कचरा नाही. हा, आणि एवढे लसूण बास होतील असं मला तर वाटतंय. किचनमध्ये जाता जाता इकडे का आलो, कारण लसूण सोलून मला थोडं बोर झालं. म्हणून मी जरा 10 मिनिटाचा स्वतःसाठी ब्रेक घेतला. तुम्ही पण घेत जावा, कंटाळा आला की ब्रेक घेऊन टाकायचा. केसांचं काहीतरी आहे ना मॅटर ते. हां, तर 10 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि आपण आता किचनमध्ये जाऊ. ते थांबा. हे बघा फॅन चालू. दुसऱ्या रूममध्ये जाताना फॅन बंद करायचं, लाईट बंद करायचं. आई बंद केलेला आहे फॅन. किचनमध्ये तर आपण आहे, पण पुढची जी प्रोसेस आहे त्यासाठी खलबत्ता लागतो. ते गार्लिक चेचायला. तर खलबत्ता कुठे ठेवला आहे मला माहीत नाही. तर खलबत्ता शोधायला, शोध मोहीम परत चालू करायला लागेल. खलबत्ता कुठे असतो याची मला आयडिया नाही, तर आपण शोधूया.
तुम्हाला पण दाखवतो शोध मोहीम, जर जमलं तर, नाहीतर डायरेक्ट शोधूनच भेटतो. मला असं वाटतंय फोनच करायला लागेल आईला, की कलकत्ता कुठे ठेवला. करू का? सापडला की नाही खालं तर आलोय जोडी. मला हे पण हे ओट्यावर नाही करायचं. ओटा जर तुटला, ओटा नाही ओटा, ओटा जर तुटला तर आपण ओट्यावरच करणार. आपण ऐकणारे का नाही. तर आपण हे ठेवलंय खाली, त्याच्यावर ठेवलंय खलबत्ता, आणि त्याच्यावर आपण घेणार आहे लसूण. प्रॉपर साफ केलाय, साफ. आणि ही आपली सामग्री. आता हे ताट नॉर्मलच आहे, हे चीज आहे. ताट नॉर्मल आहे, डिझाईनचं पण आहे आपल्याकडं फुलांचं, पण ते आता शोधायला लागेल, एवढं मी नाही शोधणार. हे बघायचं तर बघा ताट ठेवून. तर आता आपण हे पहिले बारीक करूयात. अजून घेऊन ठेवू मला वाटतंय. आणि हे 4 तुकडे करून वर टाकू. मिक्सरमध्ये पण होतं बारीक असं बोलती दिदी, पण मस्ती. चालू करू. ओम नमः शिवाय. बारीक होते, बारीक होते. आवाज बघा, आवाज ऐका. तुमच्यासाठी बघ काढला फक्त, असं येत नाहीये. लसूण उडले, थांबा थांबा. लपून लपून करू. तुम्हाला बघायचं आहे का? कोणत्या फोनची बॅटरी पण नाही. प्रोसेस बघा आता. मी आलोच. मी काय म्हणतोय, करूनच येतो, मग तुम्हाला दाखवतो. लसूणची पेस्ट आणि हे टाकू. गरम आहे, थांबा हा वाटी गरम, तरी पेस्ट जाणार आहे. प्रॉपर, एकदम प्रॉपर झालंय. आपण मिक्स करतो, मला दिसतच नाही अँगल. तर आता हे मिक्स करतो प्रॉपर एकदम. कसलं भारी दिसतंय. मीठ टाकलंच नाही, टाकलं. थोडं जास्त गाठी झालं असं वाटतंय मला, पण ठीक आहे, हे इश्यू नाही. इश्यू काहीच नाही, इश्यू. आणि मी इकडे आपली हे पण करून ठेवले बारीक, थोडे छोटे छोटे. वापर बघा आता, हे कसं बारीक करून ठेवले मस्त. अजून थोडं मिक्स करेल मीठ, आणि हे पण हे ह्याच्यात टाकायचं, हे ह्याच्यात टाकायचं. ते आता करूयात. प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला नीट अँगल देता येत नाही मला, पण ठीक आहे. पण आता किती टाकायचं हे मला कळत नाही आहे. चालू आहे का? हां चालू आहे. येस, दे अंदाजे टाकू, अंदाजेच मजा येते. जास्त तिखट नको, मी एकटा खाणार नाही आहे ना, पप्पांना पण द्यायचं आहे. सो हो प्रॉपर. थोडं एक टाकू अजून, असं मला आतनं फील येतोय, हृदयातनं फील येतोय, हृदयातनं. असलं भारी दिसतंय ना हे बघा. चिली फ्लेक्स पण थोडं टाकावंच मला वाटतं. आत्ता हातचा झाला असता, हातचा दिसतो बघा. सगळी तयारी झालेली. ओटा साफ, हे साफ बघ आई, सगळं साफ आहे चकाचक. हां, आणि आपल्याला हे भाजायचं आहे ह्याच्यावर. आणि हा जरी तवा आपल्याला काळा दिसतोय, पण हा मनाने खूप साफ तवा आहे, कारण ह्याच्यावर हे ब्रेड प्रॉपर भाजले जातात.
आपल्याकडे बरेच तवे डेकोरेशनचे, म्हणजे नॉनस्टिक तवा, वेगळा वेगळा तवा, असे वेगवेगळे बरेच तवे आहेत आपल्याकडं. एक पोळीसाठी एक वेगळा तवा आहे, पोळी भाजायला. आता मी म्हणत होतो की पोळी भाजायला एक वेगळाच तवा आहे, सगळ्यांच्या घरी असतो, वेगळंच आहे, त्याचा वाराच वेगळा आहे. पण हा जो तवा आहे बेस्ट. आणि आपल्याला आता तुपावर भाजायला लागेल, कारण मी सगळंच बटर वापरले. पण तुपावर जे भाजल्या जातं आणि जी टेस्ट येते ती कुठेच नाही. तर एक साईड आपल्याला भाजायची आधी, कुठली तरी साईड भाजून घेऊ आणि मग त्याला गार्लिक बटर लावून त्याच्यावर चीज खिसली आणि परत एकदा भाजू. मी करणार प्रॉपर भाजलाय, हाच प्रॉपर भाजला गेला आहे. ह्याला तेवढी इज्जत नाही भेटली, थांबायला पण भाजायचं हां. तर ह्याचं काम होतं आहे तोपर्यंत आपण हा खाली काढू. हां, आणि पुढचं काम सुरू करू. मीठ आता मी टाकलं आहे, मिक्स पण केलं आहे. आणि आता आपण लावूया ब्रेडला. हे बघा, दिसतं का? हां, असं मस्त ब्रेडला लावायचं. जरा जास्तच झालेलं दिसतंय बटर मला. हा, काय दिसतंय. आणि मला असं वाटतंय काहीच न टेस्ट येण्यापेक्षा काहीतरी टाकावं. म्हणजे येईल तर टेस्ट त्याला येणारच आहे, पण थोडा मॅगी मसाला जर टाकला तर वाईट लागणार असेल तर थोडं चांगलं तरी लागेल असं मला वाटतंय. आणि त्याच्यावर आता आपण टाकायचं आहे चीज. तर आपण चीज किसणार आहोत, असं दिसतं. ठीक आहे, चीज आपल्याकडं थोडी कमतरता आहे सध्याला, कारण जे मोठं आहे आणलेलं आपण ते एवढंच उरलेलं आहे. सो ठीक आहे, थोडंच टाकलेत. आपला उमेदवार स्टेजवर आला आहे, तर त्याला आपण तूप आजूबाजूला सोडूयात आणि गॅस बारीक आहे याची खात्री घेऊयात. आणि त्याच्यावर आपण चीज मेल्ट होण्यासाठी हे टाकूयात. मला तर असं वाटतंय जळणार आहे, काहीच लफडा झालेला आहे, कारण आपला जळलेला आहे गार्लिक ब्रेड. चटका बसला. पहिला अटेम्प्ट फेल केला, कारण आपला गॅस खूपच मोठा नव्हता, गरम झालं होतं, ते चालू होता म्हणून. तर आपण आता सेकंड अटेम्प्ट करू आणि हा अटेम्प्ट आपण खाऊ आणि सेकंड अटेम्प्ट पप्पांना देऊ. थांबा, परत आलो. तारीफ केली तर हा तव्याने धागा दिला. हा गॅस होता म्हणून जळत होता, मीडियम. आता हा सगळ्यात छोटा गॅस घेतला आहे मी मार्केटमध्ये. आता बघूयात की काय होते सेकंड अटेम्प्टला आपला. हा जो झाला आहे हा प्रॉपर झालेला आहे आणि हा जो आहे तो जळलेला आहे. तर आपण हा आता टेस्ट करून बघू. आणि ही डिश पण चेंज झाली, या फुलांची डिश अजून सापडलेली नाही आहे, तर आपण ह्यात काम चालूया. ठीक आहे, इज्जत द्या. डिझाईन बघा कसं आहे गोल. आणि हे बघा, हे फक्त झालं आहे आईच्या आशीर्वादाने आणि बहिणीच्या सल्ल्याने. आता वन साईड टेस्ट करू आपण आपल्या गार्डनमध्ये. हे थोडं नंतर झालं आहे, आधी नीटच होतं. ओके, हे पण ठीक आहे. बघा आता फक्त कंटिन्यू टेस्ट करू. टेस्टिंगचं सेशन आलं आहे. एक नंबर झालं आहे. तुम्ही जर खाल्लं ना, इकडे तिकडे धावताल वेड्यासारखे. एक नंबर. वेड्यासारखे नाही, एवढं पण नाही बाहेर की वेड्यासारखे धावण्यावर, पण चांगलं झालं. थोडंसं नाही, गार्लिक बरोबर आहे. मला तर जास्त होईल तिखट होईल, एक्स्ट्रा गार्लिक होईल, पण नाही. हा तर जळलेला खाऊ, जळलेला. हो, एवढं नाही जळलं, नॉर्मल आहे. जळलेली साईड खाऊ कशी लागती बघूया.
हे चांगलं लागतोय अजून. नाही तेच चांगलं लागतं. आणि बस एवढंच होता ब्लॉग. बोर होत होतं म्हणून ब्लॉग काढला. जुने ब्लॉग तर काय नाही आता, कारण माझे सगळे क्लिप डिलीट झाले जुन्या ब्लॉगचे, तो मी काहीच करू नाही शकत. आता जर नवीन कुठं गेलो तर नवीन ब्लॉग येईल, नाही तर नाही येणार. आणि हा पण येईल का नाही हे मला माहीत नाही, एडिटिंगवर डिपेंड आहे, तर येतो. आणि हा जायच्या आधी आई सगळं साफसफाई करून ठेवलेली आहे, जेवढं पण मी काढून ठेवलेलं आहे सगळं प्रॉपर साफ करून आपापल्या जागी ठेवलं, सो त्याचं काहीच टेन्शन नाही. ओके, हां केलं ना, हां केलं. बाय.